कधी आले ते, कोणाला आले? फिलिंग्स तसे दोघांकडून होते. पण प्रपोज कोणी केला? मी. तुम्ही कुठे? दिवाळी पार्टी होती आणि तेव्हा मी मंडे आई स्पोक कि मेरे को शादी करनी है आपसे, इफ़ यू डोंट हैव। प्रॉब्लम एक ही था, मम्मी डैडी बोलेंगे वो मैं करूँगी। तो फिर मैं बोला ठीक है मम्मी डैडी को पूछने लगे। मम्मी डैडी ने बोला कि हम एक माता जी गुरु जी है, जालना में रहते हैं औरंगाबाद, उनको पूछेंगे वो कुंडली मैच हो गया तो हाँ होएगा। तो हमारे तो लटकती तलवार, कुछ ऑप्शन नहीं था। फरवरी में जवाब आया कि येस यू कैन गेट मैरिड। फिर कुंडली मैच हुआ और फिर सासू माँ आ गई मिठाई का डब्बा लेके लैब में। मेरे पास आ गई आणि मला मिठाईचा पुडा दिला पहिला। एंड फर्स्ट रिएक्शन इनका ये था कि मिठाई का डिब्बा लूँ कि उनको ना बोल दूँ। तो मैं बोला ले लो, अभी क्या करेंगे, करना ही है अभी। तो फिर बघा, तैरना है तो समुद्र में कूदना है तो तैरना तो पड़ेगा। बरं फायनली तेव्हा जेव्हा त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं त्यानंतर तुम्ही किती दिवसांनी होकार दिला की लगेच दिला? तुम्ही त्यांना होकार तरी दिला होता का घरच्यांकडनं? नंतर होकार दिला होता माझ्याकडून होकार आहे. फक्त आता एकटी मुलगी आहे म्हटल्यानंतर आई बाबांच्या काही अपेक्षा असतात, प्लस आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे काकांमध्ये असं इंटरकास्ट कोणी केलं? हां, इंटरकास्ट कोणी केलं नव्हतं. प्लस मी एकटी मुलगी आहे पूर्ण फॅमिलीमध्ये, म्हणजे एकच जावई पोतदार फॅमिलीमध्ये येणार होता. त्यामुळे तरी आम्ही ॲक्च्युली दोन्ही फॅमिलीने असं ठरवलं होतं की आपणच सगळं डिसाईड करायचं. अगदी मग ते सगळ्यांचे ओपिनियन्स घेत बसले की मग त्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन्स. त्यामुळे मेन घरातलीच माणसं बसून आम्ही सगळं डिसाईड केलं. पण एक हेच होतं की आईबाबांची परमिशन असेल तरच आणि आमच्या गुरूंची परमिशन असेल तरच. आणि त्याला ह्याच्या घरातल्या लोकांनीही तेवढाच सपोर्ट केला की लाईक माताजींनी हो सांगितलं तरच होणार म्हणून. नाही पण मला सांगा किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झाली. कसा स्वभाव आहे त्यांचा? स्वभाव खूप तापट आहे. तापट आहे? अतिशय तापट आहे. कशामुळे? बाय नेचर आय थिंक. नेचर वाईजच त्यांचा स्वभाव. म्हणजे हे लग्नाच्या अगोदरही मी पाहिलेलं आहे. असं नाही की लग्नानंतर ते चेंज झाले असं नाही आहे. पण ते म्हणतात ना प्रेम आंधळं लंगळं लुळं असतं, ते तर त्यावेळेला डोळे बंद होते. काय करणार? आणि तापलेला तवा पाहिजेच होता तुम्हाला. आणि यांचा स्वभाव कसा आहे? खूप शांत, वेरी सेंसिटिव्ह, खूप सेंसिटिव्ह. 5-5 मिनट में रोना आता है. रोए तो अच्छा लगता है ऐसा. हां, रडलं की मन शांत होतं, म्हणून मला रडू दे असं म्हणतो मी त्याला. पहिल्या टप्प्यावरती खेळ कुठला ते बघूया. एक चिठ्ठी काढा, वाचा. ग्लासमध्ये चेंडू गोळा करणे. व्हेरी गुड. चला, योग्य चिठ्ठी काढलीत. हां, 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये अर्थात जितके चेंडू त्या ग्लासमध्ये जाणार तितके गुण मिळणार. 3 चेंडू गेले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूसाठी 200 रुपयाचं बक्षीस. चला खेळा. 1 2 3. चला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. 4 1200. 1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.